श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज बघूयात 12 राशींचे राशी भविष्य. त्याआधी बघूयात आजचे पंचांग. 23 जानेवारी 2025 रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी तिथी आहे. नवमी तिथी संध्याकाळी 5:38 पर्यंत राहील. उद्या पहाटे 5:08 विशाखा नक्षत्र जागृत असेल. घंट योग संध्याकाळी 5:05 पर्यंत जुळून येईल. 1:30 सुरू होईल ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्यास शुभ फळ मिळते असे सांगितले जाते. तर आज गुरुवार 12 राशींना कसा जाईल हे आपण जाणून घेऊयात. तर बघूयात. सर्वात पहिली रास ती म्हणजे मेष रास. मेष राशींच्या लोकांच्या निर्णय क्षमतेमध्ये सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ आज खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. तसेच नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागाल. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांनी तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. नोकरीत आज वर्चस्व राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काळ निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा. पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास. जाणून घेऊयात कर्क राशीचे आजचे राशी भविष्य. हस्तकौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळीच्या सहवासात रमून जाल. अधिकाऱ्यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीचे लोकांनी सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारिक क्षेत्रात चटकन विश्वास ठेवू नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद सुद्धा घ्याल. पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. आज पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. जाणून घेऊयात वृश्चिक राशीचे आजचे भविष्य. लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तू मिळण्याचे आज संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. आज मनातील इच्छा पूर्ण कराल. पुढची रास आहे धनुरास. धनु राशींच्या लोकांना सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याचा कल राहील. प्रलंबित येणी मिळतील. पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांना आज मनःशांती लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांनी नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ्य जपावे. उगाच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची विशेष करून काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज पचनाचा त्रास संभवतो. अतिसाहस करायला जाऊ नका. तर हे होते 12 राशींचे आजचे राशी भविष्य. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.